12वीच्या रिझल्टनंतर साईशला मी काय गिफ्ट दिलं ह्याच्याबद्दल मला व्यक्तींनी विचारलेलं आहे. त्या सगळ्यांना एकत्रितपणे सांगायचं म्हणून हा व्हिडिओ बनवते आहे. मी साईशला फार काही महागातलं घेऊन दिलेलं नाही, कारण अजून त्याचं बरंच शिक्षण बाकी आहे. पण आम्ही त्या दिवशी रात्री एक काय म्हणूयात शिंदे फॅमिली फीस्ट आयोजित केलं होतं. त्यामध्ये मी हे कुरकुरे पनीर चिली आणि फ्राईड राईस बनवला होता. सो मी विचार केला तुमच्याबरोबर पण ही माझी शॉर्ट अँड स्पायसी रेसिपी शेअर करावी. तर बेसिकली ना हे चिली प्रकार आहेत ना, सोया चिली, पनीर चिली, चिकन मी खात नाही त्यामुळे बनवलेलं नाही, पण एग चिली हे मला मस्त जमतात असं मीच सांगते. बाकीचे म्हणतील, पण आता मी व्हॉइस ओव्हर देते तर बाकीच्यांचं कुठे ऐकवू तुम्हाला. तर मुद्दा असा, ह्याचं सिक्रेट बेसिकली हे की अनेक जण ना असेच पनीरचे म्हणजे घरगुती बाहेर हॉटेलमध्ये नाही, घरी करताना ना अनेक जण डायरेक्टली पनीर तळून घेतात, त्याला काही कोटिंगच करत नाही. त्याच्यामुळे तो हॉटेलसारखा किंवा स्टॉलसारखा फ्लेवर किंवा टेक्स्चर येत नाही, टू बी प्रिसाईज. तर बेसिकली मैद्याचं किंवा कॉर्नफ्लॉर जर तुमच्याकडे असेल तर त्याचं ना हे असं घोळून घ्यायचं. त्याच्यामध्येच मी लसूण आणि आल्याचे काही छोटे छोटे चंक्स करून टाकलेत. आणि हा जो आता प्रकार करते तो पहिल्यांदाच केलेला आहे ट्राय, बरा झाला होता तसा. म्हणजे काय केलं साईशने, तेव्हा ते डॉरिटोसचं पाकिट येतं ना ते घेऊन आला होता. तर त्याचं आम्ही हे केलं, मिक्सरला फिरवून घेतलं आणि मग त्या मैद्याच्या ह्याच्या आधी मैद्यामध्ये कोट केल्यावर त्याच्यामध्ये पण बुडवलं होतं. आणि नेहमीप्रमाणे माझं ते मैद्याचं पीठ उरतंच, त्याच्यामुळे मग मी बटाट्याचे असे वेजेस केले आणि ते पण तळून घेतले. सगळे पीसेस तळून झाल्यावरती सगळ्यात आधी मी परत तेल कढईमध्ये गरम केलं. त्याच्यामध्ये ही ब्रोकोली प्रकार, मला का कळत नाही लोक एवढं त्याला नावं का ठेवतात ते ब्रोकोलीला. मला इतकी आवडते ना ती प्रचंड. मशरूम ब्रोकोली हे मला फार, म्हणजे मशरूम तरी ठीकठाक, पण ब्रोकोली हा प्रकार मला खूप आवडतो. ते सिझलरमध्ये तर म्हणजे मस्तच लागते. तर ब्रोकोली, गाजर, सिमला मिर्च आणि कोबीचे बारीक बारीक असे तुकडे, हे सगळं मी तेलावरती थोडंसं परतून घेतलं. आणि मग त्याच्यामध्ये बटाटे टाकले, तळलेलं पनीर तुम्ही बघू शकता. तर त्याच्यावरनं अंदाज येतो की नाही माहीत नाही मला, पण ते पण छान त्याला एक क्रिस्प आला होता. आणि मग मी याच्यामध्ये टाकलं विनेगर. ॲक्च्युली पनीर चिली करताना ना तुम्ही जर नॉर्मल पद्धतीने करणार असाल तर त्याच्यामध्ये डायरेक्ट पाणी, सोया सॉस आणि मैदा पुन्हा थोडासा टाकला आणि मग घोळून घेतलं, हे घेतलं ना मिक्स करून, तरी चालतं. पण हा पनीर चिली मसाला जो 10 रुपयाचा मिळतो तो बेसिकली इज अ गुड थिंग, की त्याने चव तशीच्या तशी येते आणि फार मेहनत करावी लागत नाही. सो माझ्याकडे असतातच, मी डीमार्टला गेले तर पहिले घेऊन येते. मी बघितली असेल माझी डीमार्ट शॉपिंग लिस्ट, नसेल बघितले तर त्याचा व्हिडिओ बनवला होता, तोही नक्की बघा, इथे वर देते. तर तो टाकायचा, वरून पाणी टाकायचं. प्रामाणिकपणे सांगायचं तर माझी थोडी गल्लत झाली. मी आधी मसाला टाकला आणि मग पाणी टाकलं, आणि मग त्याच्या आधीच हे पनीरचे वगैरे तुकडे टाकले होते. तुम्ही जनरली जर बनवणार असाल ना तर आधी पाणी, मग त्यात मसाला आणि मग वरून पनीरचे तुकडे टाका, ज्याच्यामुळे थोडाफार तो क्रिस्प जो असतो तो शिल्लक राहतो. मग त्याच्यानंतर मी बनवायला घेतला फ्राईड राईस. ॲक्च्युली आमच्याकडे खूप नूडल्स वगैरे पण होते आणलेले, पण पप्पा माझे खात नाहीत, त्याच्यामुळे म्हटलं फ्राईड राईसच बनवूया. पुन्हा ब्रोकोली, बेबीकॉर्न, गाजर, कोबी, सिमला मिर्च असं सगळं सर्वात आधी तुम्ही बघितलं मी आलं, लसूण आणि मिरची ते सुद्धा टाकलं होतं. माझ्याकडचा तो चिंग्सचा चिली पेस्टवाला मसाला तो जरा संपला आहे, त्याच्यामुळे मग हे असं तात्पुरतं मिक्सरला फिरवून घेतलं होतं आणि ते टाकलं होतं. पण ना मला लसूण आणि आल्याचा फ्लेवर पण प्रचंड आवडतो. म्हणजे फोडणीच्या वरणात पण जो इतका भारी लागतो ना, मला अनेक जण म्हणतात की तू कायच्या काय लसूण वापरतो, पण मला आवडतं तर आवडतं, आता काय बोलायचं त्याला. सो येस, तर फ्राईड राईससाठी बरं ह्यातही ना मी तुम्हाला ट्रिक काय सांगणार होते, की मला ना ते इंद्रायणी तांदूळ वगैरे कसा किचकिच म्हणजे असा घट्ट होतो, अनेकांना आवडतो तो, पण मला नाही फार आवडत. मला असा छान सुट्टा मोकळा भात आवडतो. सो बेसिकली आधी जरा शिजवताना ना भातामध्ये पाणी कमी ठेवलं आणि तेल टाकलं ना तर त्याची म्हणजे जरा काय म्हणतात तो टेक्स्चर जे असतं ते फार घट्ट किंवा चिकट असं होत नाही. तुम्ही बघू शकता भाताचा प्रत्येक कण कण वेगवेगळा दिसतोय, होतोय. आणि आपण एकदा काढून घेतलं ना टोपातून की थोड्या वेळ त्याच्या वरून तेल टाकून फॅन खाली वगैरे ठेवायचं, ज्याच्यामुळे तो आणखीन जरा त्याचं जे काय म्हणतात मोकळेपणा येतो भातामध्ये. आणि देन यासाठी पण मी चिंग्सचा फ्राईड राईस मसाला वापरलाच होता, पण त्याला ना तितका रंग येत नाही, कारण तुम्ही क्वांटिटी बघता, आम्ही सगळेजण जेवायला होतो, सो त्याच्यामुळे जास्त असल्यामुळे 2-3 पाकिटं वापरायला लागली. तर
आपला आधी घरगुती मसाला पण टाकायचा, कारण तो चिंग्सचा मसाला काही तिखट वगैरे नसतो. आणि मी पुन्हा शेजवान चटणी वापरणार नव्हते, कारण रात्रीच्या वेळी मी परत कुठे बनवत बसू आणि घाई होती थोडीशी, त्याच्यामुळे ती नव्हती वापरली. नंतर ना मिक्स करून झाल्यावरती, म्हणून ना एकदाच नाही टाकायचा, हळूहळू एकदा परतायचा, परत मग दुसऱ्या बाजूने टाकायचा, असं करून मग मी हा बनवला. मग सोया सॉस टाकला. सोया सॉसमुळे पण वेगळा एक छान, त्याला म्हणतात ना बाहेर जसा मिळतो तसा फ्राईड राईसचा एक लूक येतो, म्हणजे अगदी थोडक्यात सांगायचं तर. तर अशी माझी शॉर्ट आणि सिम्पल आणि एकदम झटपट होणारी ही रेसिपी, म्हणजे इतके जण जेव्हा माझ्या ऑफिसमधले, बाहेरचे, म्हणजे कुठे फिरायला वगैरे जाते, किती जण जेव्हा घरी येतात ना, तेव्हा एखादी तरी चिलीचा प्रकार, म्हणजे पनीर चिली, सोया चिली प्रिसाइजली, कारण मला सोया चिली जास्त चांगली जमते, ती आणि फ्राईड राईस किंवा नूडल्स हे मी अनेकदा बनवलेत. तुमच्यापैकी जर सुदैवाने कधी कोणाला मला घरी बोलवता आलंच, तर त्यांना सुद्धा हे खाण्याचा नक्की चान्स मिळेल. आणि मग नंतर आम्ही सगळे शिंदे कुटुंब जेवायला बसलो. आंबा वगैरे होता, पण मला हे आंबे नाही आवडत, मला हापूसचा हापूसच आवडतो. हे सगळेजण, कोणी इंटरेस्टेड नव्हतं माझ्या व्हिडिओमध्ये, मम्मी एक सोडल्यास. पण बरेच ज्यांना माहीत नाही त्यांना सांगते, आमच्या साईशला 12वीमध्ये 88% मिळालेत. आणि सगळे मार्क्स ऐकण्यासाठी माझे शॉर्ट्स नक्की पहा. आणि आता हा व्हिडिओसुद्धा इथपर्यंत पाहिलात त्यासाठी तुमचे आभार. रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा. आणि हो, येत्या दिवसांमध्ये मी काही इंटरेस्टिंग व्लॉग्स घेऊन येणार आहे, ते पाहण्यासाठी लवकरात लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय बाय.